तर मोठी बातमी आहे झी 24 तासनं उघड केलेल्या पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी पुणे पोलिसांनी शीतल तेजवानीला नोटीस बजावली आहे। जबाब नोंदवणं आणि चौकशीला हजर राहण्यासाठी पुणे पोलिसांनी शीतल तेजवानीच्या पिंपरी चिंचवडमधील घर आणि मुंबईतील कार्यालयाच्या पत्त्यावर नोटीस पाठवली आहे। तेजवानी सध्या फरार असून तिच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय, तर आपल्यावरील एफआयआर रद्द करावी यासाठी शीतल तेजवानीनं मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे। तर ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय ती म्हणजे तेजवानीच्या पिंपरी चिंचवडमधील घर आणि मुंबईतील कार्यालयाच्या पत्त्यावर नोटीस बजावण्यात आली आहे। तेजवानी सध्या फरार असून तिच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे, तर आपल्यावरील एफआयआर रद्द करावी यासाठी शीतल तेजवानीनं मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केलेली आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे। चंद्रकांत, यावेळी पुणे पोलिसांनी शीतल तेजवानीला नोटीस बजावली आहे, काय ताजे अपडेट? होय, शीतल तेजवानीला पुणे पोलिसांनी नोटीस बजावलेली आहे, तिला हजर राहायला सांगितलेलं आहे, पण अद्याप तिने पुणे पोलिसांशी कुठलाही संपर्क केलेला नाही। त्याच्यावर चार्जेस हे ठेवण्यात आलेले की खडक पोलीस स्टेशन मध्ये तहसीलदार तिने जे पत्र लिहिलं होतं पॉवर ऑफ अटॉर्नी संदर्भात आणि जमिनीचा मुंडवा जमीन जो भूखंड आहे त्याचा ताबा देण्यासंदर्भात, त्या पत्राच्या आधारेच त्या तहसीलदार जो सूर्यकांत तहसीलदार आहे त्याने ते पत्र काढलं होतं, मग ताबा घेण्याचा प्रयत्न करत त्या संदर्भात चौकशीसाठी बोलवलेलं आहे। पण त्याआधीच तिने हायकोर्टामध्ये स्क्वॅश याचिकामध्ये ही एफआयआर रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली, अर्थात त्याची सुनावणी झाली नाही, त्यामुळे तिला हजर राहावं लागेल। पण ती खरंच हजर राहणार का? कारण ती अजूनही हे सगळं प्रकरण जी उघडकीस आणल्यानंतर एकदाही ना माध्यमासमोर आले ना कुठं स्पॉट आउट झालेली आहे। त्यामुळे आता पोलीस तिला चौकशीसाठी बोलवल्यानंतर ती जर हजर नाही झाली तर तिला फरार घोषित करणार का, हेच पाहायचं। सर्वात महत्त्वाचे अपडेट म्हणजे बावधन पोलीस म्हणजे पिंपरी चिंचवड पोलीसच्या हद्दीत ऑलरेडी गुन्हा दाखल आहे, पण ते पिंपरी चिंचवड पोलीस काहीच करत नाहीत ह्या केसमध्ये। त्या तुलनेत किमान पुणे पोलिसांनी ती नोटीस तरी पाठवली तिला। अगदी धन्यवाद चंद्रकांत ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।